टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। काँग्रेसचे आमदार नितीन राऊत आपल्यासोबत आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। बीडमध्ये जी गुन्हेगारी वाढलेली आहे, एका मागोमाग एक सर्व आमदारांची आता व्हिडिओ कॉल रेकॉर्डिंग समोर येत आहेत, काय म्हणाल? केवळ बीडमध्येच गुन्हेगारी वाढली अशातला भाग नाही आहे। आपल्या राज्यामध्ये जी रेती माफिया ही टोळी जी ॲग्रेसिव्ह झाली, मोठ्या प्रमाणात प्रत्येक जिल्ह्यांमध्ये तयार झाली, त्या टोळीने अगदी हैदोस या ठिकाणी माजवलेला आहे आणि तोच प्रकार बीडमध्ये आज आपल्याला दिसतो। अनेक लोक केवळ आपल्याला बाहेरचा निधी आपल्याला मिळतो, पैसा मिळतो, त्यामुळं त्यामध्ये गेलेले आहेत, कारण त्यांना रोजगार नाही दुसरीकडे किंवा दुसरीकडे काही काम नाही। राज्य सरकार सपशेल या ठिकाणी अयशस्वी झालेलं आहे, फेल झालेलं आहे। गुन्हेगारीला नियंत्रित करण्यासंबंधी ड्रग्जचं प्रमाण राज्यात फार मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे आणि हे सगळे प्रकार होत असताना राज्य सरकार नुसतं बघतं आहे त्याच्याकडे, पण काही कारवाई करत नाही, ही चिंतेची बाब आहे। पण राज्यकर्त्यांचे जे कार्यकर्ते आहेत त्यांच्यामुळे हे सगळे नेते अडचणीमध्ये येतात असं म्हणावं का? कारण सतीश उर्फ खोक्या भोसले याचा सुद्धा व्हिडिओ आता समोर आला, त्याने इंटरव्ह्यू पण दिला आहे। मी कुठली हरिण मारलं नाही असं सुद्धा तो म्हणतोय या व्हिडिओमध्ये आणि त्यासोबतच मित्राच्या बायकोची छेड काढली त्यामुळे मारहाण केली असं सुद्धा त्यांनी कबूल केलं आहे। एक लक्षात घ्या की जेव्हापासनं भारतीय जनता पक्षाची सरकार या ठिकाणी आली, त्यांनी गुंड प्रवृत्तींना जे त्या ठिकाणी समर्थन दिलं किंवा त्यांची जी सहायता घेतली, त्यामधनं हे सगळे धोके निर्माण झालेले आहेत। एवढा हैदोस या ठिकाणी राज्यात नव्हता, तो यांच्यामुळं या ठिकाणी झालेला आहे। यांचं संरक्षण गुन्हेगारीला आहे। संदीप क्षीरसागर आणि प्रकाश सोळंके यांचे पण ऑडिओ क्लिप व्हिडिओ येतात, तर आपण पाहतो या ठिकाणी आपली भूमिका मांडलेली आहे आमदार नितीन राऊत यांनी आणि टीका केली सरकारवर। कॅमेरा पर्सन योगेश गुरवसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।